केंद्र सरकार पुरस्कृत नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत 2027 अखेर संपूर्ण देश साक्षर करण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे। याचाच भाग म्हणून रविवारी 23 मार्चला कोल्हापूर जिल्ह्यातील नवसाक्षरांची परीक्षा घेण्यात आली। जिल्ह्यातल्या शाळांच्या परिसरात सर्वेक्षण करून 29,172 असाक्षरांची नोंद करण्यात आली आहे। वर्षभर शिक्षक, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून या असाक्षरांना पायाभूत साक्षरता, संख्याज्ञान, बँकेचे व्यवहार, कायद्याचं ज्ञान, डिजिटल साक्षरता याबद्दलचं मार्गदर्शन करण्यात आलं। या मार्गदर्शनाचं आकलन झालेल्या नवसाक्षरांसाठी जिल्ह्यातल्या 2,152 परीक्षा केंद्रांवर नुकतीच परीक्षा घेण्यात आली। या परीक्षेसाठी 27,786 नवसाक्षर बसले होते। सांगरूळमधल्या परीक्षा केंद्रावर कन्या शाळेचे चंद्रकांत धुमाळ, कुमार शाळेचे मुख्याध्यापक यशवंत यादव, श्रीकांत टिपुगडे, अश्विनी परीट, वर्षा खाडे, सुमन पाटील, नामदेव कुंभार, मारुती सातपुते, सीमा कुंभार यांनी नवसाक्षरांचं स्वागत केलं। परीक्षेसाठी बसलेल्या नवसाक्षरांमध्ये लिहायला वाचायला येत असल्याबद्दलचा आत्मविश्वास दिसून आला। याच्या अगोदर मला लिहिता वाचता अगोदर येत नव्हतं। माझ्या नातीने मला घरी बसून लिहिता, लिहायला, वाचायला शिकवलं। त्यामुळे ह्या कार्यक्रमात मी सहभागी झाले। त्यामुळे मला लिहिता वाचता यायला लागलं आणि शासनाचा मी आभारी आहे की शिकवल्यामुळे।